तर हाय मित्रांनो, आज बनवतो उपमा. तर त्यासाठी घेतलं आहे व्हेजिटेबल. गाजर आहे, फणसी आहे, मिरची आहे, कढीपत्ता आहे, एक वाटी रवा घेतला आहे, एक टमाटर घेतला आहे आणि एक कांदा घेतला आहे, जिरा आहे, घी आहे आणि मीठ आहे. बघू शकता तुम्ही. आणि एक लिंबू घेतला आहे. तर मी साईडला ठेवले. गॅसवर कढई गरम झाली तर त्यात मी टाकतो घी. घी 2 टेबलस्पून घी आहे. घीला गरम होऊ द्या. घी गरम झाल्यावर त्यात टाकतो आता जिरा. तर मित्रांनो, तुम्हाला उपमामध्ये राई पसंत आहे तर तुम्ही राई पण टाकू शकता. आणि राई आणि जिऱ्याला तडतडून द्या तर त्या स्वाद एकदम चांगला येतो. तर मित्रांनो, बघू शकता की गॅस स्लो केली मी. आता मी त्यात टाकतो हिंग. आता त्यात टाकतो कढीपत्ता. बघू शकता कढीपत्ता जिरा एकदम तडतडून झाला आहे. आता मी त्यात टाकले कांदा. कांद्याला भाजून नीट भाजा. तर बघू शकता मी मित्रांनो, कांदा भाजून झाला आहे. तर त्यात मी टाकतो व्हेजिटेबल. तुम्ही मित्रांनो चॅनलला नवीन आहो तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि व्हिडिओ कसे वाटते ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मित्रांनो, व्हेजिटेबलला मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यावर त्यात थोडा अंदाजे मीठ टाका. मीठ हे ह्यासाठी की व्हेजिटेबल आहे ती मीठ घालून जाईल आणि त्यासाठी मीठ टाकतो. आणि त्याला ढाकून ठेवा आणि गॅस नेहमी मीडियम स्लोवर ठेवा आणि 5 मिनटं त्याला शेकवा. तर तसं साईडला मी टमाटर बारीक कापून घेतो. तर आपली व्हेजिटेबल बघू शकता. नाही मित्रांनो, व्हेजिटेबल भाजतो नीट भाजा. आता तुम्ही टाकलेली 1 कप सुजी टाकली, टमाटर टाकला आहे. बघू शकता. त्याला नीट हलवून घ्या. बघू शकता मित्रांनो, नीट हलवून घेतला आहे. काय ना मित्रांनो, आता वापस थोडा मीठ टाका. टेस्ट करून मीठ टाका. आपण पहिला पण मीठ टाकलेला, जेव्हा व्हेजिटेबल टाकले तेव्हा मीठ टाकलेला आणि परत थोडा मीठ टाकला आणि त्यात थोडीशी हलकीशी साखर टाकली. साखर ह्या कागाने जेव्हा आपण लिंबू टाकतो त्या लिंबूचा आंबट टेस्ट येते, आंबट आणि खट्टा टेस्ट येते, म्हणून हलकीशी साखर टाकले. साखरनी खट्टा टेस्ट थोडा बॅलेन्स होतो म्हणून साखर टाकले. बघू शकता मित्रांनो. आता मी त्यात गरम पाणी टाकतोय. आता यायला नीट हलवून झाला आहे. आता यायला थोडं ढाकून ठेवूया. ढाकून ठेवतोय आणि गॅस स्लो करून शेकून द्या. मी बघू शकता. मित्रांनो, परत सांगतो, जे चॅनलवर नवीन आहोत ते चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा. व्हिडिओ कसे आहे ती मला सांगा कमेंटमध्ये. भेटू मित्रांनो परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.